बारामतीमध्ये शरद पवार, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार एकत्र आलेले आहेत। विद्या प्रतिष्ठानमध्ये असलेल्या नमो रोजगार मेळाव्यासाठी हे तिघेही एकत्र आलेत। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बारामतीमध्ये येणार आहेत। कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी पवार कुटुंबीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी उपस्थित आहेत। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। बारामतीमध्ये आज नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि बारामतीमध्ये शरद पवार, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार हे एकत्र आलेले आहेत। विद्या प्रतिष्ठानमध्ये असलेल्या नमो महारोजगार मेळाव्यासाठी हे तिघेही एकत्र पाहायला मिळाले। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बारामतीमध्ये येणार आहेत आणि कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी पवार कुटुंबीय या ठिकाणी पोहोचलेलं आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी ते उपस्थित आहेत। तर आपण हे दृश्य पाहतोय। शरद पवार, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार एकत्र आलेले आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून। अक्षय, का अधिकचे अपडेट्स आहेत? सुनेत्रा पवार, त्याचबरोबर सुप्रिया सुळे आणि शरद पवार हे आता कार्यक्रमस्थळी पोहोचलेले आहेत। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आज बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी राज्य सरकारच्या वतीने घेण्यात आलेल्या नमो महारोजगार मेळावा संपन्न होतोय आणि या मेळाव्याचा टायमिंग साधारण 11 वाजता हा मेळावा सुरुवात होणार होती। मात्र अद्याप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी पोहोचले नसल्यामुळे शरद पवार असतील, सुप्रिया सुळे असतील आणि त्याचबरोबर सुनेत्रा पवार हे विद्या प्रतिष्ठानच्या एका कार्यालयात एकत्र आपल्याला आलेलं या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे। काही माहिती मिळालेली आहे। मात्र या एकत्र जेव्हा आले आहेत त्यावेळेला कुठलीही राजकीय चर्चा या तिघांमध्ये झालेली नसल्याची देखील माहिती आहे। कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हा कार्यक्रम जो आहे तो राज्य सरकारच्या वतीने घेण्यात आलेला आहे, ज्याला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघंही असणार आहे आणि त्यांचीच प्रतीक्षा करत, त्यांचीच वाट बघत खरं तर हे सगळे पवार कुटुंबीय जे आहे ते विद्या प्रतिष्ठानचं जे मुख्य कार्यालय आहे, सेंट्रल ऑफिस ज्याला म्हणतो, त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि काहीच वेळात मुख्यमंत्री बारामतीच्या विमानतळावर दाखल होतील आणि त्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल। अगदी धन्यवाद अक्षय, आपण दिलेल्या या माहितीसाठी।